Experiment number 70. In today's video lecture, we will see the experiment number 17. In that, title of this experiment, to study physical and chemical properties of fats and oils. आपल्याला काय करायचं आहे तर केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी ज्या काय आहेत त्या आपल्याला काय करायचे आहेत स्टडी करायचे आहेत फॅट्स आणि ऑइल्सच्या. Then fats are esters of long chain fatty acids with glycerols. हे तुम्हाला लिपिड चॅप्टर ज्या वेळेला झालेलं आहे त्या लिपिड चॅप्टरमध्ये हे सगळं कवर केलेलं आहे. फॅट्स आर एस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. जनरल स्ट्रक्चर्स ऑफ ट्रायग्लिसराइड्स. ट्रायग्लिसराइड्सचं जनरल स्ट्रक्चर्स दिलेलं आहे आणि आर म्हणजे काय आहे तर तिथे लॉंग चेन फॅटी ॲसिड्स मॉलिक्यूल काय होणार आहेत अटॅच होणार आहेत आणि ती चेनला काय म्हटलं जातं तर फॅट्स आर एस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. देन फॅट्स अँड एस्टर्स ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अँड सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. फॅट्स आर एस्टर्स ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अँड सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. Then oils are esters of unsaturated fatty acids and liquid at room temperature. Fats are esters of saturated fatty acids and solid at room temperature. Oils are esters of unsaturated fatty acids and liquid at room temperature. Then आता तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय ऑब्झर्व करायचं काय स्किल तुम्हाला यूज करावं लागणार आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं टू अंडरस्टँड कन्सेप्ट्स ऑफ फॅट्स फॅटी ॲसिड्स अँड ट्रायग्लिसराइड्स टू डिस्टिंग्विश फॅट्स अँड ऑइल्स बाय इंटरप्रिटिंग टेस्ट रिझल्ट्स. देन ॲबिलिटी टू ॲड प्रॉपर अमाऊंट ऑफ रिएजंट. ॲबिलिटी टू ऑब्झर्व द कलर प्रोड्यूस्ड इन अ टेस्ट. ability to add proper amount of reagent, ability to observe the colors produced in a test. आता काय करायचं आहे तुम्हाला हे सगळे एक्सपेरिमेंट आपण आधीचे जे बघितले अप टू 16 एक्सपेरिमेंट ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सगळ्या आयडेंटिफिकेशन टेस्ट म्हणजेच केमिकल टेस्ट तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत. सो लॅबमध्ये परफॉर्म करत असताना तुम्ही ते प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करताय किती प्रमाणात ते रिएजंट तुम्ही यूज करता आणि टेस्टचा कलर कसा येतो ह्याच्यावरती तुमचं स्किल अवलंबून असतं. तुम्ही कसं ते स्किल प्रॉपर अमाऊंट त्या रिएजंटची कशी ॲड करता टेस्ट ट्यूबमध्ये हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. देन ॲपॅरेटस कोणकोणती लागणार आहेत टेस्ट ट्यूब बिकर टेस्ट ट्यूब स्टँड गॅस बर्नर एक्सेट्रा. देन केमिकल्स कोणकोणती लागणार आहेत तर 1% बाईल सॉल्ट सॉलिड NaCl 20% NaOH अल्कोहोल 2% CaCl2 सोल्यूशन डिस्टिल वॉटर क्लोरोफॉर्म एक्सेट्रा. देन फॅट कोका बटर ऑइल कॅस्टर ऑइल रेड ब्ल्यू लिटमस कॉन्सन्ट्रेटेड HCl H2SO4 आणि ब्रोमिन वॉटर. These are the chemicals used in this practical. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या फॅट्स आणि ऑइल्सच्या आहेत त्या काय करायच्या आहेत आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो आपण 1 बाय 1 त्या एक एक बघूया. सो स्टेप वाईज प्रोसिजर. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय करायचं आहे तर तुम्हाला टेस्ट ओडर त्याला टच केल्यानंतर ते कसं जो सबस्टन्स आहे तो कसा तुमच्या हाताला टच लागतो आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. देन ते सोल्युबल आहे की नाही हे काय झालं त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज. टच केल्यानंतर ऑब्झर्वेशनमध्ये दे आर ग्रीसी अँड ऑइल टू टच हे काय झालं त्याचं ऑब्झर्वेशन झालं. देन इन्फरन्समध्ये काय आहे फॅट्स अँड ऑइल्स आर प्रेझेंट. हे जर प्रॅक्टिकल तुम्ही लॅबमध्ये केलं असतात तर तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिकल समजले असते.
पण आता हे ऑनलाईन प्रॅक्टिकल्समध्ये तुम्हाला सबस्टन्ससुद्धा देऊ शकत नाही. सो ते काय करायचं, तर आता ह्या ज्या टेस्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला फॅट आणि ऑइल्सच्या लिहायला लागणार आहेत जर्नलमध्ये. सो आपण बघूया ग्रीसी स्पॉट फॉर्मेशन सेकंड टेस्ट. त्याच्यामध्ये काय, ड्रॉप ऑफ फॅट अँड ऑइल इज ॲडेड ऑन पेपर. पेपर बिकम्स सेमी ट्रान्सपरंट, फॅट अँड ऑइल्स आर प्रेझेंट. आता तुम्ही एक काम करायचं, घरामध्ये ग्रीसी सबस्टन्स असलेलं, आता वॅसलीन किंवा आपलं जे काही ऑइल असेल ते घ्यायचं. काय करायचं आहे, त्याचा टच बघायचा, म्हणजे त्याला टच करायचं आणि ते कसं लागतं आहे ते बघायचं. देन ग्रीसी स्पॉट्स फॉर्मेशन. आता ते बघण्यासाठी काय करायचं आहे, एखादं फॅट आणि ऑइल असेल की ते काय करायचं आहे, तुम्ही घ्यायचं आणि ते पेपरवरती ठेवायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पेपर तो थोड्या वेळानंतर बघायचा. तर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये सेमी ट्रान्सपरंटपणा येणार आहे. देन फॅट्स अँड ऑइल्स आर प्रेझेंट. देन सोल्युबिलिटी टेस्ट. 1 ml फॅट अँड ऑइल प्लस 5 ml ऑफ वॉटर. आता काय करायचं आहे, 1 ml ते जे काही सोल्युशन असेल ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं. किती ॲड करायचं आहे, 5 ml वॉटर ॲड करायचं. तर ते काय होणार आहे, ऑइल आणि आपलं जे वॉटर असतं ते कधीही मिसिबल होत नाही, सोल्युबल होत नाही. सो ते आर इमिसिबल. देन फॅट ऑर ऑइल्स आर प्रेझेंट. देन 1 ml ऑफ फॅट ऑर ऑइल प्लस 5 ml ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट. आता ऑर्गॅनिक सॉल्वंट कोणते कोणते आहेत, इथर आहे, अल्कोहोल आहे, क्लोरोफॉर्म आहे. दीज आर द ऑर्गॅनिक सॉल्वंट. आता हे जे आहेत ते फॅट आणि ऑइलमध्ये काय होणार आहेत, सोल्युबल होणार आहे. देन फॅट अँड ऑइल्स आर प्रेझेंट. देन ॲक्शन ऑन मॉइस्ट लिटमस पेपर. आता लिटमस पेपरवरती काय ॲक्शन दाखवतं ते तुम्हाला बघायचं आहे. तर आपलं जे काही लिक्विड आहे, ऑइल किंवा फॅट, ते काय करायचं, त्याच्यामध्ये ब्ल्यू लिटमस इन्सर्ट करायचा. जर ब्ल्यू लिटमस रेड कलर झाला त्या लिटमस पेपरचा, तर काय आहे, ॲसिडिक नेचर आहे. देन रेड लिटमस इन्सर्ट केला आणि त्याचा कलर ब्ल्यू झाला, देन बेसिक इन नेचर. आणि नो ॲक्शन ऑन लिटमस पेपर, दॅट इज न्यूट्रल इन नेचर. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करायची. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ फॅट ऑर ऑइल टू द टेस्ट ट्यूब ऑर ऑफ फुल्ली फिल्ड विथ वॉटर. फॅट ऑर ऑइल फ्लोट ऑन वॉटर. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फॅट ऑर ऑइल इज लेस दॅन 1. देन ह्या काय झाल्या तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीज. देन आपल्याला काय बघायचं आहे, केमिकल प्रॉपर्टीज. आता फॅट आणि ऑइलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय येणार आहे, तर इमल्सिफिकेशन, सॅपोनिफिकेशन, अनसॅच्युरेशन, हे काय असणार आहेत त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, टच, ग्रीसी स्पॉट फॉर्मेशन, सोल्युबिलिटी, ॲक्शन ऑन मॉइस्ट लिटमस पेपर. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता आपण एक एक बघूया केमिकल प्रॉपर्टीज. सो केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, इमल्सिफिकेशन, सॅपॉनिफिकेशन आणि अनसॅच्युरेशन. सो इमल्सिफिकेशनमध्ये काय आहे, तर 1 ml ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ फॅट ऑर ऑइल प्लस त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 3 ml ऑफ वॉटर, शेक व्हिगरसली. ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसणार आहे, ए व्हाईट होमोजिनस इमल्शन इज फॉर्म्ड व्हेन ब्रेक ऑन स्टँडिंग बाय सेपरेटिंग फॅटी फेजेस इन फॉर्म ऑफ ऑइल ड्रॉपलेट्स. देन फॅट ऑर ऑइल्स फॉर्म इमल्शन इन वॉटर. हे काय झालं, इन्फरन्स झाला. देन सेकंड टेस्ट काय, इमल्सिफिकेशनमध्ये 1 ml ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ फॅट ऑर ऑइल, त्याच्यामध्ये ॲड काय करायचं, 5 ml ऑफ 1% बाइल सॉल्ट सोल्युशन प्लस 5 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटर, शेक व्हिगरसली. Then a white homogeneous emulsion is formed which remains stable on standing. Then fats and oils form emulsion in water which can be stabilized by emulsifying agent like bile salt. हे काय झालं, इमल्सिफिकेशनच्या
टेस्ट झाल्या. देन सॅपॉनिफिकेशन, 10 ml of 20% NaOH plus 10 ml of alcoholic solution of fat and oil. Then heat on water bath until drop of this mixture do not separate oil drop when added to distilled water. Add mixture with equal quantities of distilled water and divided into 3 equal parts. आता काय करायचं, ह्याच्यावरती आपल्याला हे सोल्युशन जे आहे ते प्रिपेअर करायचं आणि त्याचे 3 इक्वल पार्ट करायचे. हे सोल्युशन प्रिपेअर झाल्यानंतर 3 इक्वल पार्ट करायचे व 3 टेस्ट ट्यूबमध्ये 2 ml सोल्युशन त्यातलं घ्यायचं आणि 3 डिफरंट टेस्ट तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत. सो फर्स्ट टेस्टमध्ये काय सांगितलं आहे, 2 ml ऑफ अबाव मिक्सचर प्लस सॉलिड 0.5 ग्राम ऑफ NaCl शेक व्हिगरसली. देन त्यातला काय करायचं आहे, त्याच्यात परत 2 पार्ट करायचे. त्या 2 पार्टमध्ये काय घ्यायचं आहे, 1 पार्टमध्ये 10 ml वॉटर टाकायचं. जर तिथे फ्रोझिंग टेक प्लेस म्हणजे तिथे आता आपल्याला फोम येतो माहिती आहे, आपण साबण पावडर पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर तिथे फोम येतो, तसंच फ्रोथिंगची लिक्विड प्रोसेस होते. सो तिथे जर का फ्रोथ टेक्स प्लेस देन फॉर्मेशन ऑफ सोप इज कन्फर्म. देन सेकंड पार्ट ऑफ सोप केक प्लस 5 ml सॅटर, देन प्रेसिपिटेट dissolve. Then sodium soap of fat and oil is dissolved in water. ही काय झाली, सॅपॉनिफिकेशनची फर्स्ट टेस्ट झाली. देन सेकंड टेस्ट, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 ml ऑफ अबाव मिक्सचर प्लस 3 ml ऑफ 2% कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन आणि ते काय करायचं आहे, शेक करायचं. देन व्हाईट फ्लोक्युलंट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड इनसोल्युबल इन वॉटर. Then calcium soap is insoluble in water. Then above mixture 3 ml plus 2-3 drops of concentrated HCl or H2SO4 आणि ते काय करायचं आहे, बॉईल करायचं. Then fatty acid separated and float on water. Then soap salt are formed with H2SO4 or ही झाली सेकंड टेस्ट, second and third taste of saponification. Then test for unsaturation, 1 gram of fat or oil plus bromine water. Then decolorization of bromine water. Then inference is unsaturated fatty acids present in oil. आता ह्या टेस्ट तुम्हाला लिहित असताना सगळ्या टेस्ट जशा आहेत तशाच्या तशा तुम्हाला नोटबुकमध्ये पण लिहायच्या आहेत आणि जर्नलमध्ये पण लिहायच्या आहेत. देन इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, ऑल टेस्ट शुड बी राईट डाऊन इन नोटबुक अँड इन जर्नल ऑल्सो. जर्नल लिहित असताना प्रॉब्लेम कोणाला आहे त्यांनी एकदाच विचारा. जे काही डाऊट्स आहेत ते सारखे सारखे विचारत बसू नका. जर्नल लिहित असताना तुमचं लिहून झालं की तुमची जर्नल चेक होणार आहे. त्यावेळेला जे काही तुमचे चुकलेलं असेल ते तुम्हाला सांगितलं जाईल. हे स्ट्रक्चर मॅडम बरोबर आहे की नाही, ते स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही, हे सारखं सारखं विचारत बसायचं नाही. तुम्हाला कार्बोहायड्रेट चॅप्टर शिकवलेला आहे, प्रोटीनचं चॅप्टर शिकवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. जर ते समजत नसेल तर गुगलला तुम्ही सर्च केलं, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ दिस सुक्रोज सोल्युशन. सुक्रोजचं स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला गुगलला दिसणार आहे. हे स्ट्रक्चर काढू का, ते स्ट्रक्चर काढू का, सारखं विचारत बसायचं नाही. स्ट्रक्चर हे एकच असतं. लिहित असताना जर तुम्हाला कन्फर्म वाटत नसेल गुगलला सर्च करा किंवा तुम्हाला ज्या स्लाईड शेअर केलेल्या आहेत त्याच्यावरती बघा. आणि आता तुम्ही लहान नाही आहात, तुम्ही मोठे झालात आहे. सारखं हे विचार ते विचार, मग आता हे काढलं तर चालेल का, ते लिहिलं तर चालेल का, हे साधे साधे क्वेश्चन विचारत बसायचे नाहीत.
एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर ते विचारा. सगळे डाऊट्स जे आहेत ते तुमचे त्या वेळेला व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळे सांगितलेले आहेत. जर्नलमध्ये काय लिहायचे आहेत, कोणत्या टेस्ट लिहायच्या आहेत, कशा लिहायच्या आहेत, हे सगळं सांगितलेलं आहे. तरीसुद्धा काय मुलं सारखे तेच क्वेश्चन विचारतात. सो व्यवस्थित PPT ऐका, त्या PPTमध्ये काय लिहिलं आहे ते बघा आणि त्याच्यानंतरच क्वेश्चन विचारा. इथे काय सांगितलं आहे, ऑल टेस्ट शुड बी राईट डाऊन इन अ नोटबुक अँड जर्नल ऑल्सो. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या सगळ्या टेस्ट तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या टेस्ट तशाच्या तशा लिहून काढायच्या आहेत. सो रिझल्ट काय असणार आहे, गिवन सॅम्पल ऑफ फॅट ऑर ऑइल कंप्लाइज ऑल फिजिकल अँड केमिकल टेस्ट. ह्या ज्या काही आपण फॅट आणि ऑइलच्या सगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या त्या फॅट आणि ऑइलचं जे सॅम्पल होतं त्यानं काय केलेलं आहे, परफॉर्म केलेले आहेत किंवा त्या पॉझिटिव्ह रिएक्शन दाखवलेले आहेत. देन नेक्स्ट पार्ट आहे आपला क्वेश्चन्स. आता क्वेश्चन्स लिहायला जर तुमच्या जर्नलमध्ये जागा पुरत नसेल, जे मी काही क्वेश्चन सांगितलेत, 5 क्वेश्चन सांगितलेत, कुठे 6 क्वेश्चन सांगितलेत लिहायला, तर तिथे तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुकचं एखादं पेज घ्या किंवा ब्लँक पेज घ्या आणि ते तुम्ही जर्नलमध्ये पेस्ट केलात तरी पण चालेल. देन तुमचं ऑब्झर्वेशन टेबल, जर का तुम्हाला जागा पुरत नसेल ऑब्झर्वेशन टेबलसाठी सुद्धा, तर तिथे सुद्धा तुम्ही पेज पेस्ट केलात तरीसुद्धा चालेल. देन फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया, ड्रॉ द जनरल स्ट्रक्चर ऑफ ट्रायग्लिसराइड्स. आता हे जे ट्रायग्लिसराइड्सचं स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला ह्या जर्नलमध्येच फर्स्ट इंट्रोडक्शन पार्टमध्येच दिलेलं आहे. जनरल स्ट्रक्चर ऑफ ट्रायग्लिसराइड, पेज नंबर 127. देन स्टेट 2 एक्झाम्पल ऑफ ऑइल्स. कोणतेही 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत ऑइल्सचे. कॅस्टर ऑइल आहे, ग्राउंडनट ऑइल आहे, सोयाबीन ऑइल आहे, अशी कोणतीही 2 एक्झाम्पल्स ऑइल्सची लिहायची. Then third question, which emulsifying agent is added in emulsion test? The emulsifying agent added in emulsion test is bile salt solution and water. Third question चा आन्सर काय आहे, bile salt solution and water. Fourth question, state use of bromine water test. ब्रोमीन वॉटर टेस्ट कशासाठी यूज करतो, तर द ब्रोमीन वॉटर टेस्ट इज अनसॅच्युरेशन टेस्ट परफॉर्म टू नो द नेचर ऑफ फॅटी ॲसिड प्रेझेंट इन लिपिड वेदर इट इज सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड. परत एकदा सांगते, फोर्थ क्वेश्चन आन्सर इज द ब्रोमीन वॉटर टेस्ट इज परफॉर्म टू नो द नेचर ऑफ फॅटी ॲसिड प्रेझेंट इन लिपिड whether it is saturated or unsaturated. Then state 2 difference between fat and oils. The fat काय आहे, तर fat is solid at room temperature, oils is liquid at room temperature. Second one difference, fats have only saturated fatty acids, ऑइल्स हॅव सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. हे तुम्हाला मी 2 सांगितले डिफरन्स. तुम्हाला 4 येत असतील तर 4 लिहा आणि अजून तुम्ही शोधून लिहिलेत तरी पण चालतील. 2 डिफरन्स बिटवीन फॅट अँड ऑइल्स इन दॅट फॅट इज सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, ऑइल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. फॅट्स हॅव ओनली सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स and oils have saturated and unsaturated fatty acids. Then 6th one, state 2 examples of fats. Fats चे कोणतेही 2 एक्झाम्पल लिहायचे. wool fat, cocoa butter, these are the examples of fats. Then define saponification of fat and oil.
Define saponification of fat and oil. When fats are boiled with strong bases like NaOH, KOH, it gives glycerol and salt of fatty acid, which is called as soap, and this process is called as saponification. Define saponification of fat and oil. When fats are boiled with strong bases like NaOH, KOH, it gives glycerol and salt of fatty acid, which is called as soap, and this process is called as saponification. Then question number 8. Which test should be performed to detect specific gravity of fat and oil? To detect specific gravity of fat and oil, specific gravity test should be performed. 8 number question. Which test should be performed to detect specific gravity of fat and oil? That is, specific gravity test should be performed. 9 number question मध्ये काय सांगितलंय? ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 2 सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. आता त्याच्यामध्ये मी सांगते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कोणते आहेत. तुम्ही काय करायचे, त्याची स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहेत आणि त्या स्ट्रक्चरच्या खाली कोणतं ॲसिड तुम्ही ड्रॉ केलं आहे, फॅटी ॲसिड कोणतं ड्रॉ केलं आहे ते त्याचं नेम त्या स्ट्रक्चरच्या खाली लिहायचं आहे. आता स्ट्रक्चर काढत असताना पेन्सिलने काढू की पेनाने काढू हे क्वेश्चन्स विचारायचे नाहीत. तुम्हाला पेन्सिलने काढायचे असेल तर पेन्सिलने काढा, पेनाने काढले असतील तरी पण चालतील. So 9 question answer is stearic acid, palmitic acid, myristic acid आणि lauric acid. These are the saturated fatty acid. Example of saturated fatty acid is stearic acid, palmitic acid, myristic acid आणि lauric acid. Question number 10. Draw the structure of 3 unsaturated fatty acids. In that, oleic acid, linolenic acid आणि arachidonic acid. These are the 3 examples of unsaturated fatty acids. तुम्हाला दुसरे कुठले माहीत असतील तर ते सुद्धा तुम्ही ड्रॉ केलेत तरी चालतील. 3 unsaturated fatty acids: oleic acid, linolenic acid आणि arachidonic acid. ह्याची स्ट्रक्चर्स तुम्हाला PPTमध्ये मिळतील. जर तुम्हाला PPTमध्ये शोधायचा कंटाळा असेल तर तुम्ही गुगलला सर्च मारून शोधलात तरी पण चालेल. हे तुमचं आजचं 17 प्रॅक्टिकल इथे संपलेलं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारलात तरी चालेल. थँक्यू.